महायुतीच्या जागा वाटपाचं घोडं अडलं कुठं, कोणाचं तिकीट कापलं जाणार, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून अनेक राज्यांमध्ये आता जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे। दुसरीकडे महाराष्ट्रात अजूनही जागा वाटप झालेले नाही। बैठका सुरू आहेत, पण आता मनसे महायुतीत सहभागी होणार असून येत्या काही दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटणार आहे। महायुतीच्या जागा वाटपावरूनही बैठका सुरू आहेत। अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली, तर 6 खासदारांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। शिंदेंची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीचं जागा वाटप नेमकं कुठं अडलं आहे, हेच जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये। महायुतीच्या फॉर्म्युल्याची घोषणा आणखी 2 दिवस लांबण्याची शक्यता आहे, कारण महायुतीला आता राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे मनसेसोबत वाटाघाटी झाल्यावर महायुतीचा फॉर्म्युलाही समोर येईल। भाजपनं आतापर्यंत 20 उमेदवारांची यादी जाहीर केली। अजित पवार गट 4 पेक्षा अधिक जागांवर आग्रही आहे। त्यासाठीच अजित पवारांनी फडणवीसांची भेट घेतली। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अजित पवारांसोबत बैठक झाली। जागांच्या अदलाबदलीच्या संदर्भात फडणवीस दादांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपनं 4 जागा देण्याची तयारी देखील दर्शवल्याचं कळतं। बारामती, रायगड, परभणी आणि शिरूरच्या यामध्ये समावेश आहे। शिरूरमध्ये शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील दादांच्या गटाकडून लढण्याची शक्यता आहे। म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोल्हे विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आढळराव पाटील असा सामना होईल। कोणाचं तिकीट कापलं जाणार? जागांचा तिढा शिंदेंच्या शिवसेनेबद्दल सुटत नाहीये। त्यातच शिंदेंच्या विद्यमान 13 खासदारांपैकी काहींचं तिकीट कापलं जाऊ शकतं। भावना गवळी, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, संजय मंडलिक आणि सदाशिस लोखंडे या 6 खासदारांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्र्यांनी खासदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे आणि समाधानकारक जागा मिळतील असाही मुख्यमंत्री शिंदेंनी विश्वास व्यक्त केला। तसेच मुख्यमंत्र्यांकडून खासदारांना कामाला लावण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। इकडे कल्याण डोंबिवलीला भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला वाद शांत होताना दिसत नाही। कल्याणमध्ये शिवसेना भाजपमध्ये वाद कायम। कल्याणमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला विरोध करत प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना पत्र लिहिलंय। अब की बार 400 पार उद्देश कल्याणमध्ये कमळ चिन्हावरच साध्य होईल असं या पत्रात म्हटलं आहे। कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील हेही स्वतः रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केलं। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतल्या अंतर्गत विरोधामुळे इथली लढत चर्चेत आहे। तर अशी ही सविस्तर माहिती आहे मित्रांनो। आता बघूया याच्यापैकी कोणाला तिकीट मिळतंय आणि कोणतं तिकीट कापलं जातंय। काही घडल्यास आपल्याला हे चॅनलद्वारे संपूर्ण माहिती देण्यात येणारच आहे। विनंती आहे अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला ह्या घडामोडी तात्काळच्या चॅनलद्वारे देण्यात येतील। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।